रेडियो सरहद। विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची। नमस्कार माऊली, राम राम माऊली। Good morning, hello, namaste, adab, sat shri akal, jai jinendra. This is Kirti Gandhi welcoming you all on your favorite radio station, Sarhad Radio. Today we are going to celebrate the auspicious occasion of Ashadhi Ekadashi. Every year we celebrate this day with great zeal and enthusiasm. And this year also we are going to celebrate this day with great joy and pleasure. So come on, let's join the celebration. महाराष्ट्राला संतांची भूमी समजली जाते आणि महाराष्ट्रातील संतांच्या हृदयात स्थान असणारे म्हणजे पंढरपुराचे विठोबा। चला मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगते आषाढी एकादशी कशी सुरू झाली। ऋदुमन्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकरांनी असे वर दिले की तुला कुणाकडनंच मरण येणार नाही। त्यामुळे त्यांनी देवांना जिंकायचा निश्चय केला। तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश एका गुहात लपून बसले। ऋदुमन्य राक्षस त्यांचा शोध घेत असल्यामुळे त्यांना गुहाच्या बाहेर पडता आले नाही। त्या दिवशी त्या तिघांच्या श्वासातून एक वटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली। तिने ऋदुमन्याला ठार केले। याच दिवशी भगवान विष्णू शेषनागावर क्षीरसागरात योग निद्रेत जातात आणि कार्तिक एकादशीला जागे होतात। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून वातावरणात एक चैतन्य जाणवायला लागला आहे। एकच उत्साह, एकच जल्लोष, एकच नामघोष, माऊली माऊलींचा। दरवर्षी हा नामघोष ऐकण्यासाठी प्रत्येकाचे कान आतुरलेले असतात बरं का। जशी भक्ताला तुझ्या भगवंताला भेटायची आस लागलेली असते तशी भगवंताला देखील असते। म्हणूनच आजचा हा सोनियाचा दिवस अवघ्या महाराष्ट्राला अनुभवायला मिळतो। आजी सोनियाचा दिनवर्ष अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनवर्ष अमृताचा घनू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे। करू देवासी भाडाणा, करू देवासी भाडाणा, करू देवासी भाडाणा। वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे, वेढा वेढा रे, वेढा वेढा रे, वेढा वेढा रे पंढरी। लुटा लुटा पंढरपूर, लुटा लुटा पंढरपूर, लुटा लुटा पंढरपूर। धरा रखुमाईचा वारा, धरा रखुमाईचा वारा, धरा रखुमाईचा वारा, धरा रखुमाईचा वारा। वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे, वेढा वेढा रे, वेढा वेढा रे पंढरी।